नमस्कार फ्रेंड्स. आज आपण भाषा विज्ञान या घटकातील घटक 3 भाषा विज्ञान ह्या विषयातील घटक 3 उपघटक आहे मराठी भाषेची पूर्वपीठिका ह्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. एम ए मराठीच्या सेमिस्टर 1 मधील हा विषय आहे भाषा विज्ञान, ऐतिहासिक भाषा विज्ञान. तर भाषा विज्ञानातील घटक 3 उपघटक मराठी भाषेची पूर्वपीठिका आहे, याचा आज आपण अभ्यास करूया. त्याचे काही मुद्देसूद नोट्स स्वरूपात आपण अभ्यास करणार. पुढे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या स्वरूपातही आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातही अभ्यास करणार आहोत. तर मराठी भाषेची पूर्वपीठिका आर्य भारतीय भाषेतील परिवर्तन, अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत आपण अभ्यासायचा आहे. ते घटनारचना कशी आहे, त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहेत, प्रस्तावना आहेत, आर्य भारतीय भाषाकुळ आहेत. आर्य भारतीय भाषाकुळामध्ये प्राचीन अवस्था, वैदिक संस्कृत व पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृत या घटकाचा अभ्यास करायचा आहे. पुढे आहे आर्य भारतीय भाषाकुळ, मध्य अवस्था, प्राकृत, पाली प्राकृत आणि अन्य प्राकृत भाषा व अपभ्रंश भाषा ह्या घटकाचा आपल्याला ह्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. पुढे की आर्य भारतीय भाषाकुळ, अर्वाचीन अवस्था, आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत, इतर अभ्यासकांचा विचार पाहायचा आहे, मराठीची प्रकृती पाहायची आहे आणि शेवटी आहे समारोप, संदर्भ ग्रंथ, पूरक वाचन आणि सरावांसाठी प्रश्न आहेत. ओके, तर उद्दिष्ट काय या घटकाचं, तर मराठी भाषेची पूर्वपीठिका सांगता येईल. हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला मराठी भाषेची पूर्वपीठिका सांगता येईल. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी ही जी साखळी आहे, जी भाषेची विकास होत गेलेला आहे किंवा बदल होत गेलेला आहे, ही साखळी आपल्याला उलगडून दाखवता येईल. प्रस्तावनेमध्ये प्रस्तावना आणि प्राचीन अवस्था पाहूया. तर प्रस्तावना काय म्हणते, तर मनुष्य भाषेचा उपयोग संवाद आणि विचार विनिमयासाठी करतो. मनुष्य हा भाषेचा उपयोग कशासाठी करतो, तर संवाद आणि विचार विनिमयासाठी करत असतो. भाषेचा जन्म, विकास आणि इतिहास पाहणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला भाषेचा जन्म, विकास आणि इतिहास पाहणे गरजेचं ठरतं. मराठीची पूर्वपीठिका सुमारे 1200-1300 वर्षापूर्वीची आहे. ही जी मराठीची पूर्वपीठिका आहे, ही किती वर्षापूर्वीची आहे, तर 1200-1300 वर्षापूर्वीची आहे. मराठी 8व्या-9व्या शतकातील भाषा मानली जाते. मराठी ही 8व्या आणि 9व्या शतकातील भाषा मानली जाते. मराठी इंडो युरोपियन भाषिक परिवारातील आर्य भारतीय शाखेशी संबंधित आहे. मराठी ही भाषा इंडो युरोपामधील भाषा परिवार आहे. जो इंडो युरोपाचा जो भाषा परिवार आहे, त्या परिवारातील आर्य भारतीय शाखेशी संबंधित अशी ही मराठी भाषा आहे. या भाषिक कुळात वैदिक संस्कृत, पाली, शौरसेनी, पैशाची, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री, अपभ्रंश, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांचा समावेश होतो. या भाषाची ही भाषाकुळ जे आहे, कोणती भाषाकुळ आपण पाहिली, तर इंडो युरोपीय भाषिक परिवारातील आर्य भारतीची संबंध आहे. ही जी भाषाकुळ आहे, याच्यात वैदिक संस्कृती, पाली, शौरसेनी, पैशाची, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री, अपभ्रंश, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांचा समावेश होतो. मराठीची प्रकृती समजून घेण्यासाठी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांची पार्श्वभूमी अभ्यासावी लागते. ही जी मराठी भाषा आहे आपली, हिची प्रकृती समजून घेण्यासाठी आपल्याला पहिलं संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश ह्या भाषांचा अभ्यास करावा लागेल. या भाषांची पार्श्वभूमी अभ्यासावी लागेल आपल्याला. भारतीय भाषाकुळाच्या 3 अवस्था आहेत. जे आर्य भारतीय भाषाकुळ आहे, त्याच्या 3 अवस्था आहेत. प्राचीन अवस्था इसवी सन 1500, इसवी सन पूर्व 500. वैदिक संस्कृत इसवी सन पूर्व 1500, इसवी सन पूर्व 1000 सुमारे. अभिजात संस्कृत, पाणिनीय संस्कृत. अभिजात संस्कृतमध्ये पाणिनीय संस्कृत इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 5वे शतक. मध्य अवस्था आहे इसवी सन पूर्व 500 ते 1200, इसवी सन 500 ते 1200 शतक. प्राकृत इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 600. अपभ्रंश ही इसवी सन 1400 ते 1200 ही मध्य अवस्था आहेत. ह्या 3 अवस्था आहेत, प्राचीन अवस्था, मध्य अवस्था आणि अर्वाचीन अवस्था. वैदिक संस्कृत समजून घेऊया. कालखंड इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 सुमारे आहे. हा कालखंड आहे वैदिक संस्कृतीचा. महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे, तर हे आर्यांची प्रांतिक भाषा होती. ह्या वैदिक संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही आर्यांची ग्रांथिक भाषा होती आणि तिच्यावर
प्राग द्रविड भाषांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आणि ह्या भाषेवरती या आर्यांची ग्रांथिक भाषेवरती प्राग द्रविड भाषेचा प्रभाव पडलेला दिसून येतो. हे ह्या वैदिक संस्कृतीचं महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वैदिक आणि अभिजात संस्कृतीची वैशिष्ट्ये काय? तर वैदिक संस्कृतीची भाषिक वैशिष्ट्ये. वैदिक संस्कृतीची भाषिक वैशिष्ट्ये. स्वर कसे आहेत त्यातले? तर अ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आढळतात या वैदिक संस्कृती भाषामध्ये. उच्चार कसा आहे? ट वर्गातील आणि ळचा उच्चार मूर्धन्य आहे. द्राविडी भाषेचा प्रवाह असल्यामुळे या ट आणि ळचा उच्चार मूर्धन्य दिसून येतो. ऱ्हस्व दीर्घ. आद्य ह्रस्व अ चा ई होतो. आद्य ह्रस्वमध्ये अ चा ई होतो. व्यंजने स, श आणि ह हे घर्षक स्वरूपातील आढळतात. स्वर बदल. मूळ आर्य भारतीय भाषेतील अ, ई आणि ओ चा ऱ्हस्व स्वर वैदिक संस्कृतमध्ये अ या एकाच स्वरामध्ये रूपांतरित होतो. वचने आणि लिंग विभक्ती. 3 लिंगे, 3 वचने, 8 विभक्ती, काल आणि अर्थ मिळून 10 आख्याते, परस्मैपदे आणि आत्मनेपदी धातू. कसं आहे? वचने, लिंगे, विभक्ती कशा आहेत? 3 लिंगे आहेत, 3 वचने आहेत, 8 विभक्ती आहेत, काल आणि अर्थ मिळून 10 आख्याते होतात, परस्मैपदे आणि आत्मनेपदी धातू आहेत. काळ काय? भूकाळाचे 3 रूप आहेत. भूकाळाचे 3 रूपे आणि भूतकाळाचे 3 रूपे आणि भविष्यकाळात स्य प्रत्यय. शब्दसंग्रह नेम, पीक, ताम्रस असे परकीय शब्द आणि कमीर, कुंठ, किशोर असे द्राविडी भाषेतील शब्द आलेले आहेत संस्कृतमध्ये. पाणिनी उत्तरकालीन अभिजात. पाणिनी किंवा उत्तरकालीन अभिजात संस्कृत. तर कालखंड किती कोणता होता? तर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन 5वे शतक. स्वरूप कसं आहे? पाणिनीच्या व्याकरणाने भाषेला व्याकरणबद्ध केले आहेत. स्वरूप कसं आहे? तर पाणिनीच्या व्याकरणाने भाषेला व्याकरणबद्ध केलेलं आहे. महत्त्व काय? रामायण, महाभारत, कालिदासांचे ग्रंथ या काळातले ही पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृत भाषा आहे. पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य काय? मूर्धन्य उच्चार असलेले शब्द जास्त प्रमाणात आढळतात. ऱ्हस्व र चा ऋग्वेदाच्या प्राचीन मंडलांमध्ये र चा ऱ्हस्व स्वर आढळतो. समृद्धी कशी आहे? नामक्रियांमध्ये प्रत्ययांची विपुलता आणि रूपांची समृद्धी आढळते. वचन कसं आहे? तर प्रथमेमध्ये एकवचन नरा, देवा, ब्राह्मणा असे होते. पुढे आहे आर्य भारतीय भाषाकुळ. मध्य अवस्था. आता आर्य भाषाकुळामध्ये मध्य अवस्था स्वरूप पाहूया. प्राकृत व आणि अपभ्रंश या भाषांचा अंतर्भाव ही बोलीभाषेपासून दूर लोटलेली ग्रांथिक भाषा होती. काय होतं? तर प्राकृत आणि अपभ्रंश ह्या भाषांचा जो अंतर्भाव ही बोलीभाषेपासून दूर लोटलेली ग्रांथिक भाषा होती. मध्य अवस्था पाली आणि अन्य प्राकृत भाषा. पहिली प्राकृत भाषा पाली ही पहिली प्राकृत भाषा होती. पाली भाषेचे वैशिष्ट्य काय? स्वर ऋग्वेद ऋ या संस्कृत स्वराऐवजी अ, इ, उ किंवा री हे पर्याय येतात. संयुक्त स्वर काय? ए, ऐ आणि औ या संयुक्त स्वरांऐवजी ए आणि ओ असे एकेरी स्वर येतात. स्वर बदल. संस्कृतचा च चा कधी क तर कधी ई किंवा उ होतो. उदाहरणार्थ शय्या, रुजू, उजू. उच्चार परिणाम काय? शब्दांच्या सान्निध्यात उच्चारांचा परस्पर परिणाम. उदाहरणार्थ धर्माचा धम्म. जोडाक्षरे काय? तर जोडाक्षरांचे सुलभीकरण. उदाहरणार्थ सुखम, सुखुम. व्यंजने काय? स, श, श ऐवजी फक्त स चा उपयोग. वचन कसं आहे? द्विवचन नाही. विभक्ती कशी आहे? तर प्रथमेत ओकारांत रूप, द्वितीया, पंचमी, तृतीया विभक्तीचा उपयोग केला जातो. अन्य प्राकृत भाषा. इसवी सन 200 ते इसवी सन 600 पर्यंतच्या काळात संस्कृत नाटकांतून शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषा आढळतात. महाराष्ट्री प्राकृत भाषा मराठीची जननी मानली जाते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही मराठीची जननी मानली जाते. अन्य प्राकृतीचे वैशिष्ट्ये. विभक्ती.
चतुर्थी विभक्तीचा लोप, वचन संस्कृतमधील द्विवचन नाहीसे, परस्मैपद आत्मनेपद यांचा भेद राहिला नाही. आख्यात आख्यात काय, तर आख्यात रूपांची व्यवस्था पूर्णतः पालटली. स्वर बदल, संस्कृतमधील कठोर व्यंजने मृदू होतात. संस्कृतमधील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ आणि दीर्घ स्वरांचा ऱ्हस्व होतो. अपभ्रंश भाषा कालखंड इसवी सन 1400 ते 1200 सुमारे. स्वर हा कालखंड कसा आहे, अपभ्रंश भाषेचा कालखंड कोणता आहे, इसवी सन 400 ते 1200 या सुमारास अपभ्रंश भाषेचा कालखंड दिसून येतो. स्वरूप कसं आहे, प्राकृत भाषेच्या सुलभीकरणामुळे, सिम्प्लिफिकेशनमुळे अपभ्रंशाचा उदय झाला. व्याकरण कसं आहे ह्या भाषेचं, तर हेमचंद्र यांनी प्राकृतादी या ग्रंथात अपभ्रंशाचे 27 प्रकार सांगितले. नामांतरे कसं आहे, तर अपभ्रंश भाषांना पैशाची अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, अर्धमागधी अपभ्रंश, सौर सेनी अपभ्रंश, महाराष्ट्रीय अपभ्रंश या नावांनी ओळखले जातात. ती ह्या अपभ्रंश भाषेची नामांतरे आहेत. पुढे आहे अपभ्रंश आणि अर्वाचीन अवस्था. अपभ्रंश भाषेची वैशिष्ट्ये. स्वर रू या स्वराऐवजी अ, इ, उ, र किंवा री हे पर्याय येतात. संयुक्त स्वर कसे आहेत, ते ऐ ऐवजी ए आणि औ ऐवजी ओ किंवा औ येतात. व्यंजने कसे, नचा न होतो. अनुसानिक शब्दाच्या शेवटी उ येतो. स्वरांचा उच्चार सानुनासिक होतो. लिंग कसं होतं, स्त्रीलिंग नामे आकारांत होतात. क्रियापदे कसे होतात ह्या भाषेत, तर क्रियापदांच्या रूपात आधीच सरलता आली आहे. विभक्ती कशी आहे ह्या भाषेत, तर 3 लिंगे 2 वचने. नामांच्या चतुर्थी आणि षष्टी विभक्तींचा लोप होतो. पुढे आर्य भारतीय भाषाकुळ. अर्वाचीन अवस्था. उत्पत्ती कशी आहे अर्वाचीन अवस्थेमध्ये, तर परकीय संस्कृतीच्या संपर्कातून भिन्न भिन्न भाषा निर्माण झालेल्या आहेत. कालखंड कोणता होता ह्या भाषाकुळाचा, साधारणतः इसवी सन 11व्या शतकापासून त्या अर्वाचीन भारतीय आर्य भाषेचा काळ मानला जातो. परिणाम कसे, अपभ्रंशापासून मराठी, राजस्थानी, गुजराती, हिंदी, छत्तीसगडी, अवधी, मैथिली, भोजपुरी, बंगाली अशा भाषा निर्माण झाल्या. अर्वाचीन भारतीय आर्य भाषेची वैशिष्ट्य काय आहेत, तर स्वर रूचा उपयोग लिखित भाषेत होतो. व्यंजने स, श, श यांच्यापैकी स आणि श यांचा उपयोग श प्रमाणे केला जातो. उदाहरणार्थ कोश. शब्दसंग्रह. परकीय भाषांमधील अनेक शब्दांचा भरणा. शब्दसंग्रह काय, परकीय भाषांमधील अनेक शब्दांचा भरणा याच्यात झालेला आहे. लिंग काय, प्राचीन भारतीय आर्य भाषेत स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग लिंगाचा उपयोग केला जात असे. पण मराठी आणि गुजराती भाषा वगळता इतरांमध्ये फक्त स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यांचा उपयोग होतो. व्याकरण कसं आहे, अर्वाचीन मराठी शब्दसमूह आहे. व्याकरण कसं आहे, तर अर्वाचीन मराठी शब्दसमूह आहे. विभक्ती, प्रत्यय आणि अव्यय व्यवस्था अपभ्रंशापेक्षा भिन्न आहे. स्वर बदल. ऱ्हस्व अ, इ, उ, रू, र हे दीर्घ स्वरांऐवजी पद्धत अपभ्रंशाप्रमाणे आहे. मराठीची प्रकृती आणि निष्कर्ष. मराठीची प्रकृती, अपभ्रंशाशी तुलना. लिंग बदल. लिंग बदल कसं होतं, पुल्लिंग आकारांत नामांच्या प्रथमेची एकवचनी रूपे, कधीकधी ओकारांत करण्याची प्रवृत्ती. क्रियापदे, धातुसाधित वापरून क्रियापदांचे रूप साधण्याची पद्धत अपभ्रंशाप्रमाणे होते. भविष्यकाळ कसा, भविष्यकाळात लचा नियतन्वने स्वीकार, अपभ्रंशात नाही. विभक्ती, अव्यय रूपे आणि धातुसाधिते वापरून क्रियापदाचे रूप साधणे. श्रुती आणि श्रुतीमध्ये काय आहे, तर अपभ्रंशापेक्षा श्रुती आणि श्रुतीचा यांचा अधिक वापर होतो. यमके, मराठी काव्यात आढळणारी यमक जुळवण्याची पद्धत मराठीने अपभ्रंशापासून घेतली. उच्चार कसे होते, अर्वाचीन भाषेमध्ये स्वरांचे सानुनासिक उच्चार करण्याची प्रवृत्ती. निष्कर्ष काय, तर शब्दसंग्रह मुख्यतः संस्कृतोद्भव मानला जातो. मराठीत द्राविडी, कन्नड, तेलुगू, अरबी, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी अशा भाषांमधून शब्द आलेले आहेत. उत्पत्तीबद्दल मत. क्ष गो तुळपुळे म्हणतात, मराठी ही अपभ्रंश नसून संस्कृतकरणाचा संस्कार झालेला उत्क्रांत स्वरूपातील अपभ्रंश होय.
इंडो युरोपियन भाषांचे वर्गीकरण. इंडो युरोपीय भाषांचे वर्गीकरण. वृक्ष आकृती. हां. इंडो युरोपीय विभाग. इंडो इराणियन, हिटाईट, तुखारी, ग्रीक, आर्मेनियन, इटालिक, जर्मनिक. इंडो इराणियन, आर्य आर्य भारतीय, इराणी, अवेस्ता, पार्शियन. आर्य भारतीय, प्राचीन अवस्था. आर्य भारतीयांमध्ये प्राचीन अवस्था, मध्य अवस्था, अर्वाचीन अवस्था. प्राचीन अवस्था, वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत. मध्य अवस्था, प्राकृत, अपभ्रंश. अपभ्रंश, प्राकृत, पाली, पैशाची, मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री. अपभ्रंश, ब्राच्छड अपभ्रंश, पैशाची अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, अर्धमागधी अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, महाराष्ट्री अपभ्रंश. अर्वाचीन अवस्था, अपभ्रंशापासून ब्राच्छड अपभ्रंश, सिंधी, लाहंदा. पैशाची अपभ्रंश, पंजाबी, मागधी अपभ्रंश, भोजपुरी, मैथिली, बंगाली, आसामी, उडिया. अर्धमागधी अपभ्रंश, पूर्वीकडील हिंदी, अवधी, छत्तीसगडी. शौरसेनी अपभ्रंश, पश्चिमेकडील हिंदी, गुजराती, राजस्थानी. महाराष्ट्री अपभ्रंश, मराठी. मराठी भाषेची पूर्वपटिका मुद्देसूद नोंद. आता पुढे आहे अंतर बहिर्वर्तुळ सिद्धांत. अंतर आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत. इनर आउटर सर्कल थिअरी. हा सिद्धांत आर्य भारतीय भाषेच्या अर्वाचीन अवस्थेतील भाषा निर्मितीबद्दल हॉर्नले यांनी मांडलेला आहे. आधार काय? तर आर्य भारतात येताना आपल्या मूळ भाषा आणि संस्कृती घेऊन आले. हॉर्नले यांचा सिद्धांत 1880 मध्ये कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द गॉन्डियन लँग्वेज या ग्रंथात हा सिद्धांत मांडला. बहिर्वर्तुळ काय म्हणतात? वर्णन काय? भारतात आधी आलेल्या आर्य टोळीचे लोक. परिणाम काय? त्यांची बोलीभाषा मूळ आर्यापासून दूर राहिली. या बोलीभाषेपासून मागधी, प्राकृत, अर्वाचीन, मराठी, ओरिया, बिहारी, बंगाली, आसामी व लांडी या भाषा निर्माण झाल्या. अंतर्वर्तुळ. भारतानंतर आलेले आर्य गंगा, यमुना, दुआबात स्थिर झालेले. हे लोक मूळ टोळीला हुसकावून लावून तिथे स्थिर झाले. या टोळीच्या बोलीभाषेपासून शौरसेनी, प्राकृत आणि अर्वाचीन, पश्चिम हिंदी आणि पंजाबी या भाषा विकसित झाल्या. बहिर्वर्तुळ बोली. मागधी बोली. अंतर्वर्तुळ बोली. शौरसेनी बोली. मराठीचे स्थान. मराठी ही बहिर्वर्तुळातील भाषा मानली जाते कारण ती मागधी प्राकृताच्या जवळ आहे. बहिर्वर्तुळ सिद्धांतावरील विचार. बहिर्वर्तुळ सिद्धांताचे विश्लेषण. हॉर्नले यांच्या म्हणण्यानुसार बहिर्वर्तुळ बोली मागधीपासून विकसित झाली आहे. ही जी बहिर्वर्तुळ बोली जी आहे ही मागधी भाषेपासून विकसित झाली आहे. अंतर्वर्तुळ बोली ही शौरसेनी पासून विकसित झाली आहे. त्यांनी या भारतीय भाषांचे 4 गट मानले आहेत ज्यांना गौडी भाषा म्हटले जाईल. पूर्व गौडियनमध्ये पूर्व हिंदी, बंगाली, उडिया, आसामी आणि पश्चिम गौडियनमध्ये पश्चिम हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी आणि उत्तरी गौडियनमध्ये पहाडी आणि दक्षिण गौडियनमध्ये मराठी. मराठी ही दक्षिण गौडियन गटातील असून ती बहिर्वर्तुळातील मागधी विकसित झाली असे हॉर्नले यांचे मत आहे. इतर अभ्यासकांचे मत. ग्रियर्सन. हॉर्नले आणि ग्रियर्सन यांनी भाषांच्या वर्गीकरणात काही फरक केले. ग्रियर्सन यांनी अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ असे 2 स्वतंत्र गट मानले. अंतर्वर्तुळ शौरसेनी अपभ्रंश, पश्चिमी हिंदी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी. बहिर्वर्तुळ मागधी, बिहारी, बंगाली, आसामी, ओरिसा. विशेष मागधी अपभ्रंश, अर्धमागधी अपभ्रंश, पूर्व हिंदी, महाराष्ट्री अपभ्रंश. मराठीचा असा भाषिक प्रवास झाला असे त्यांचे मत आहे. मराठीला महाराष्ट्राने जन्म दिला. रामप्रसाद चंदा. हॉर्नले यांच्या सिद्धांताला विरोध दर्शवून मराठीला आर्योत्तर भाषांमधून द्रविड विकसित झाली असे म्हणतात. सुनीती कुमार चॅटर्जी यांनी बहिर्वर्तुळ सिद्धांत पूर्णपणे मान्य केला नाही. त्यांच्या मते आर्येतर भाषिक लोकांवर आर्य भाषेचा प्रभाव होऊन वेगळ्या बोलीभाषा तयार झाल्या. मराठीत काही वर्तुळातील तर काही बहिर्वर्तुळातील भाषांचे साम्य आढळते. त्यामुळे कठोर वर्गीकरण करता येत नाही. इतर अभ्यासकांचा विचार आणि समारोप. इतर अभ्यासकांचा विचार. स्टेन कोनी
यांची मीमांसा त्यांनी हॉर्नले यांच्या मतांचे खंडन केले. हॉर्नले यांनी महाराष्ट्र आणि सौरसेनी या एकाच प्रकारच्या भाषा मानल्या, पण स्टेन कोनो यांनी मराठीच्या जनक भाषेचा विचार रूप आणि ध्वनी या दोन्ही अंगांनी केला. त्यांनी महाराष्ट्री आणि अर्धमागधी यांच्यात अधिक साम्य असल्याचे सिद्ध केले. त्यांचे मत महाराष्ट्री ही महाराष्ट्रातील भाषा आहे. त्याचा समारोप काय, मराठीचा प्रवास दाखवला गेला ह्या घटकामध्ये. आर्य भारतीय भाषेचा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, अर्वाचीन या टप्प्यातून मराठीचा प्रवास झालेला दिसून येतो. मराठीला संस्कृत उत्पन्न भाषा मानली जाते. मराठी भाषेवर आंतरवर्तुळातील आणि बहिर्वर्तुळातील दोन्ही भाषांचा प्रभाव दिसून येतो. विशेष काय तर मराठीने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे आणि विविध भाषांतील शब्दसंग्रह सामावून घेतलेला आहे. आता काही दीर्घ प्रश्न स्वरूपात हा घटक अभ्यासूया. तर आर्य भारतीय भाषाकुळाच्या 3 अवस्था सविस्तर स्पष्ट करा. आर्य भारतीय भाषाकुळाच्या अभ्यासासाठी सोयीनुसार 3 अवस्था मानल्या जातात. प्राचीन अवस्था इसवी सन 1500 ते इसवी सन पूर्व 500. वैदिक संस्कृत, यामध्ये वैदिक संस्कृत इसवी सन 1500 पूर्व ते 1000 ही आर्यांची ग्रांथिक भाषा होती. यांमध्ये ट वर्ग आणि ळचा उच्चार आढळतो, जो द्राविडी भाषेचा प्रभाव दर्शवतो. पुढे आहे अभिजात संस्कृती. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 5वे शतक. पाणिनीने या भाषेला व्याकरणबद्ध केले. हिचे स्वरूप वैदिकपेक्षा अधिक नियमबद्ध आणि समृद्ध होते. आता ही झाली प्राचीन अवस्था. आता मध्य अवस्थेचा काळखंड कोणता होता तर इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 1200. प्राकृत इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 600 बोली भाषेतून विकसित झालेली. उदाहरणार्थ पाली पहिली प्राकृत, शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री या द्विवचन, चतुर्थी विभक्ती आणि परस्मय पद, आत्मने पदाचा भेद नाहीसा झाला. अपभ्रंश इसवी सन 400 ते इसवी सन 1200 प्राकृत भाषेच्या सुलभीकरणातून अपभ्रंशाचा उदय झाला. यात क्रियापदे आणि विभक्ती व्यवस्था अधिक सोपी झाली. अर्वाचीन व्यवस्था, या अवस्थेत अपभ्रंशातून मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली इत्यादी आधुनिक भारतीय भाषा विकसित झाल्या. यात परकीय शब्दांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला. प्राकृतिक भाषेची वैशिष्ट्ये कोणती? प्राकृतिक भाषेचे प्रश्न 2. प्राकृतिक भाषेची वैशिष्ट्ये कोणती? पाली प्राकृत आणि अन्य प्राकृत यांच्या भाषिक फरकांचे विश्लेषण करा. प्राकृतिक भाषेचे सामान्य वैशिष्ट्ये: द्विवचन नाही. संस्कृतमधील द्विवचन पूर्णपणे लोप पावले. चतुर्थी विभक्तीचा लोप. नाम शब्दांची चतुर्थी विभक्ती वापरली जात नाही. लिंगांचे सुलभीकरण. फक्त 3 लिंगांचा वापर, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. आणि परस्मयपद आणि आत्मनेपद भेद नाही. दोन्ही धातूंचा भेद संपुष्टात आला. स्वर रूचा ऐवजी अ, इ, उ किंवा री पर्याय येतात पाली प्राकृतमध्ये. अन्य प्राकृतमध्ये रू ऐवजी अ, इ, उ, र किंवा री पर्याय येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्री. अन्य प्राकृतमध्ये संयुक्त स्वर पाली प्राकृतमध्ये ऐवजी ओ आणि ऐवजी ए आणि ओ असे एकरी स्वर येतात. तर ऐवजी ए आणि औ ऐवजी ओ किंवा औ येतात. व्यंजने, जोडाक्षरे स, श, श ऐवजी फक्त सचा उपयोग पाली प्राकृतमध्ये. जोडाक्षरांचे सुलभीकरण आणि याच्यामध्ये अन्य प्राकृत महाराष्ट्र भाषेमध्ये कठोर आहेत. आता पुढे प्रश्न 3. आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत, इनर आउटर सर्कल थिअरी सविस्तर समजावून सांगा आणि हॉर्नले यांनी मराठी भाषेला कोणत्या गटात ठेवले हे ते स्पष्ट करा. आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत, हॉर्नले. हा सिद्धांत इसवी सन 1880 मध्ये हॉर्नले यांनी कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द गोंडियन लँग्वेज या ग्रंथात मांडला. या सिद्धांतानुसार आर्य 2 टोळ्यांमध्ये भारतात आले. बहिर्वर्तुळ आउटर सर्कल टोळी. भारतात आधी आलेले आर्य व त्यांची बोली काय, त्यांची बोली मूळ आर्यापासून दूर राहिली, त्यामुळे ती मागधी बोलीच्या जवळ होती. परिणाम, या बोलीपासून मराठी, बिहारी, बंगाली, आसामी, ओरिया यांसारख्या भाषा विकसित झाल्या. आंतरवर्तुळ टोळी. भारतात नंतर आलेले आर्य गंगा, यमुना, दुआबात स्थिर झाले. बोली शौरसेनी बोलीच्या जवळ होती.
परिणाम या बोलीपासून पश्चिम हिंदी, गुजराती, पंजाबींसारख्या भाषा विकसित झाल्या. मराठीचे स्थान हॉर्नेले यांनी मराठी भाषेला दक्षिण गौंडियन या गटात समाविष्ट करून ती बहिर्वर्तुळातील मागधीच्या प्रभावातून विकसित झाली असे मानले. प्रश्न 4. मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या सिद्धांतात स्टेनकोनो यांनी सुनीती कुमार चॅटर्जी यांनी व्यक्त केलेले मत स्पष्ट करा. स्टेनकोनो आणि सुनीती कुमार चॅटर्जी यांचे मत व्यक्त करा. स्टेनकोनो यांच्या मते त्यांनी हॉर्नेले यांच्या विवेचनावर आक्षेप घेतला. हॉर्नेले यांनी महाराष्ट्र आणि शोर सेनेला एकाच प्रकारच्या भाषा मानले होते. त्याला कोनो यांनी विरोध केला. कोनो यांनी मराठीच्या जनक भाषेचा विचार रूप आणि ध्वनी या दोन्ही अंगांनी केला. त्यांनी महाराष्ट्री आणि अर्धमागधी यांच्यात अधिक साम्य असल्याचे सिद्ध केले. त्यांचे अंतिम मत महाराष्ट्री ही महाराष्ट्रातील भाषा आहे आणि ती मराठीची जननी आहे असं स्टेनकोनो यांचं मत आहे. तर सुनीती कुमार चॅटर्जी यांचे मत, त्यांनी अंतर आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत पूर्णपणे मान्य केला नाही. त्यांच्या मते आर्य भारतात आल्यावर तेथील आर्येतर भाषिक लोक त्यांच्या बोलीभाषांमध्ये आर्य भाषेचे शब्द आणि व्याकरण स्वीकारत गेले, ज्यामुळे वेगवेगळ्या बोलीभाषा तयार झाल्या. मराठीत अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ दोन्ही भाषिक साम्य आढळतात. त्यांनी मराठीला संस्कृतीकरणाचा संस्कार झालेला उत्क्रांत स्वरूपातील अपभ्रंश मानला. प्रश्न 5. वैदिक संस्कृत आणि पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृत यांच्या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये आढळणारे फरक उदाहरणांसहित स्पष्ट करा. वैशिष्ट्य: वैदिक संस्कृत इसवी सन पूर्व 1500-1000 सुमारे कालखंड. पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृती इसवी सन पूर्व 1000 ते 5वे शतक. व्याकरणात कसा भाग होता तर भाषेला व्याकरणबद्धता नव्हती. या काळात या भाषेला व्याकरणबद्धता नव्हती. पाणिनीच्या व्याकरणाने नियमबद्ध केले. पाणिनीच्या व्याकरणाने यास नियमबद्ध केले. उच्चार ट वर्ग आणि ळ यांचा मूर्धन्य उच्चार आढळतो. द्राविडी प्रभावामुळे मूर्धन्य उच्चार असलेले शब्द जास्त प्रमाणात आढळतात. स्वर कसा आहे? ऱ्हस्व अ चा ई होतो. उदाहरणार्थ आद्य ऱ्हस्व अ. ऋग्वेदाच्या प्राचीन मंडळांमध्ये ऱ्हस्व र हा स्वर आढळतो. रूपांची कमी समृद्धी होती. नामाख्यातांमध्ये प्रत्ययांची विपुलता आणि रूपांची समृद्धी आढळते. ग्रंथ कोणते? वेद, संहिता, रामायण, महाभारत, कालिदासकृत नाटके हे ग्रंथ होत. प्रश्न 6. अपभ्रंश भाषेची व्याकरण विषय आणि ध्वनिविषयक वैशिष्ट्ये सविस्तर लिहा. अपभ्रंश भाषेची वैशिष्ट्ये. ध्वनिविषयक वैशिष्ट्ये: स्वर बदल. रू या संस्कृत स्वराऐवजी अ, इ, उ, र हे पर्याय आलेले आहेत. संयुक्त स्वर ए, ऐ आणि औ ऐवजी ए आणि ओ किंवा औ असे एकेरी स्वर आले. अनुनासिक उच्चार: शब्दांच्या शेवटी उ येतो आणि स्वरांचा उच्चार सानुनासिक होतो. उदाहरणार्थ देवू, देवचं देऊ. व्यंजन बदल: न चा न होतो. ळ चा उच्चार नाहीसा होतो. व्याकरण विषयक वैशिष्ट्य: विभक्ती नामांमध्ये चतुर्थी आणि षष्ठी विभक्तींचा लोप झाला. लिंग, स्त्रीलिंग नामे आकारांत होतात. वचन 3 लिंग आणि 2 वचने आढळतात. वचनांमध्ये 3 लिंगे आणि 2 वचने आढळतात. क्रियापदांमध्ये क्रियापदाच्या रूपात आधीच सरलता आली. धातुसाधित वापरून क्रियापदे बनवली जातात. तर हे अपभ्रंश भाषेचे व्याकरणिक विषयक ध्वनिविषयक वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 7. प्राकृत भाषेपासून अर्वाचीन भाषेकडे होताना भाषेमध्ये कोणते महत्त्वाचे भाषिक बदल झाले? उदाहरण देऊन स्पष्ट करा. प्राकृत आणि अपभ्रंशापासून अर्वाचीन भाषेकडे येताना खालील भाषिक बदल झाले. विभक्ती व्यवस्थेचे सुलभीकरण झाले. संस्कृतमधील जे 8 विभक्ती आणि 3 वचनांची जटिल व्यवस्था प्राकृतमध्ये लोप पावली. अपभ्रंशानंतर अर्वाचीन भाषांमध्ये उदाहरणार्थ मराठीत विभक्ती प्रत्ययांचा आणि शब्दयोगी अव्ययांचा उपयोग वाढला. दुसरा मुद्दा आहे द्विवचनाचा लोप झाला. द्विवचनाचा लोप. संस्कृतमधील द्विवचनाचा वापर प्राकृतमध्ये पूर्णपणे थांबला. अर्वाचीन भाषांमध्ये फक्त एकवचन आणि अनेकवचन हे 2च वचने आढळतात अर्वाचीन भाषांमध्ये. पुढे आहेत
क्रियापदांचे सुलभीकरण झाले. प्राकृतमध्ये परस्मैपद आणि आत्मनेपद यांमधील भेद संपला. अर्वाचीन भाषांमध्ये संयुक्त क्रियापदे आणि धातुसाधिते वापरण्याची पद्धती वाढली. 4. परकीय शब्दांचा समावेश. अर्वाचीन अवस्थेत इसवी सन 1000 नंतर मुस्लिम, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय संस्कृतीच्या संपर्कांमुळे परकीय शब्दांचा उदाहरणार्थ अरबी, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी मोठ्या प्रमाणावर समावेश झालेला दिसून येतो. तर हे प्राकृत भाषेपासून अर्वाचीन भाषेकडे होताना भाषेमध्ये झालेले बदल आहेत. प्रश्न 8. मराठी भाषेची स्वतंत्र प्रकृती स्पष्ट करताना मराठी अपभ्रंशापेक्षा कोणत्या नव्या भाषिक प्रवृत्ती स्वीकारते ते स्पष्ट करा. मराठीची निर्मिती अपभ्रंशातून झाली असली तरी मराठीने स्वतःची स्वतंत्र प्रकृती निर्माण केली. अपभ्रंशापेक्षा मराठीत आढळणाऱ्या नव्या भाषिक प्रवृत्ती. भविष्यकाळासाठी लचा स्वीकार. मराठीने भविष्यकाळासाठी ल या नियतत्वनेचा स्वीकार केला. उदाहरणार्थ मी जाईन मध्ये लचा लोप झाला, पण मी जाणार मध्ये लचा उच्चार होतो. जाणार रचा उच्चार होतो. ओकारांमध्ये ओकारांत रूपे. पुल्लिंग ओकारांत नामांच्या प्रथमेची एकवचनी रूपे कधी कधी ओकारांत करण्याची प्रवृत्ती मराठीत आढळते. उदाहरणार्थ घोडा, घोडो. श्रुती आणि श्रुतीचा वापर. अपभ्रंशापेक्षा मराठीत श्रुती आणि श्रुती यांचा अधिक वापर होतो. सानुनासिक उच्चार. मराठीत स्वरांचे सानुनासिक उच्चार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. संयुक्त क्रियापदांचे स्वतंत्र निर्मिती. अपभ्रंशातून मराठीने अभिव्यक्ती, अव्यय विभक्ती आणि धातुसाधिते घेतली, पण संयुक्त क्रियांमध्ये क्रियापदे मराठीने स्वतंत्रपणे बनवली. प्रश्न 9. आर्य भारतीय भाषाकुळाच्या मध्य अवस्थेत प्राकृत आणि अपभ्रंश झालेल्या भाषिक सुलभीकरणाची प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट करा. मध्य अवस्थेत प्राकृत आणि अपभ्रंश भाषेचे सुलभीकरण खालीलप्रमाणे आहे. ध्वनी सुलभीकरण. संयुक्त स्वरांचे एकीकरण केले. ऐवजी ओ या संयुक्त स्वरांचे ए आणि ओ मध्ये रूपांतरण. उदाहरणार्थ कैलासचे कैलास झालं. कठोर व्यंजनाचे मृदूकरण झाले. संस्कृतमधील कठोर व्यंजने प्राकृतमध्ये मृदू झाली. जोडाक्षरांचे विखंडन झाले. संस्कृतमधील क्लिष्ट जोडाक्षरे मोडली गेली आणि त्या जागी साधे शब्द आले. उदाहरणार्थ दुःखम, दुःखमचा दुःखुम, धम्म. व्याकरण सुलभीकरण. विभक्तींचा लोप झाला. संस्कृतमधील 8 विभक्तींपैकी चतुर्थी विभक्ती आणि द्विवचन आणि परस्मैपद आणि आत्मनेपदचा भेद नाहीसा झाला, ज्यामुळे व्याकरण साधे झाले. लिंग व्यवस्था. संस्कृतमधील जटिल लिंग व्यवस्था कमी होऊन अपभ्रंश स्त्रीलिंगिक नामे आकारांत झाली. प्रश्न 10. मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेचा अभ्यास करताना संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी ही साखळी कशी सिद्ध होते ते उदाहरणे देऊन स्पष्ट करा. मराठी भाषेची उत्पत्ती आर्य भारतीय भाषांच्या विकासाच्या क्रमाने झाली. ही साखळी खालीलप्रमाणे. संस्कृत प्राचीन अवस्था. टप्पा. संस्कृत प्राचीन अवस्था. व्याकरणबद्ध जटिल जोडाक्षरे 3 वचने. उदाहरणार्थ कर्म जटिल जोडाक्षरे. ग्रहम ग्रहाची रूपे. दुःखम त्रिवचन. नंतर आहे प्राकृत मध्य अवस्थामध्ये जोडाक्षरांचे सुलभीकरण. द्विवचनचा लोप झाला. कर्म कम्म, ग्रहम घर, दुःखम दुःखुम झाले. अपभ्रंश मध्य अवस्थेमध्ये विभक्तींचा लोप, क्रियापदे साधे झाली. सानुनासिकता वाढली. उदाहरण काय? कम्माचं कम्म, कम्मऊ. नाम विशेषण रूप साधी झाले. नंतर मराठी अर्वाचीन अवस्था. अपभ्रंशातून विकसित स्वतःची ल नियतत्वने. कमऊचं काम, भविष्यात लचा स्वीकार. म्हणजे संस्कृतमधील शब्दांनी प्राकृतमध्ये ध्वनी बदलले आणि अपभ्रंश म्हणजेच काय? संस्कृतमधील शब्दांनी प्राकृतमध्ये ध्वनी बदलले आणि अपभ्रंशामध्ये व्याकरण साधे केले आणि मराठीत
स्वतंत्र भाषिक प्रकृती स्वीकारली. आता काही लघुत्तर प्रश्न आलेत, त्यांचा आढावा घेऊया. प्रश्न 1, आर्य भारतीय भाषाकुळाच्या प्राचीन अवस्थेचा कालखंड आणि त्यातील भाषा सांगा. आर्य भारतीय भाषाकुळातील प्राचीन अवस्थेचा कालखंड आणि त्यातील भाषा सांगा. कालखंड इसवी सन 1500 ते इसवी सन पूर्व 500. भाषा कोणती होती? वैदिक संस्कृत आणि पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृत होती त्यावेळी ह्या कालखंडात. वैदिक संस्कृत. प्रश्न 2, वैदिक संस्कृत भाषेत द्राविडी भाषेचा प्रभाव दर्शवणारी कोणती 2 वैशिष्ट्ये आढळतात? वैदिक संस्कृतीमध्ये भाषेचा द्राविडी भाषेचा प्रभाव दर्शवणारी वैशिष्ट्य म्हणजे ट वर्गातील उच्चार आणि लचा मृदुंग उच्चार. प्रश्न 3, अभिजात संस्कृत भाषेला व्याकरणबद्ध करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? महर्षी पाणिनी यांना दिले जाते. पाली भाषेची. प्रश्न 4, पाली भाषेची कोणती 3 भाषिक वैशिष्ट्ये लिहा. रू या संस्कृत स्वराऐवजी अ, इ, उ किंवा री पर्याय येतात. तर दुसरा आहे स, श, श ऐवजी फक्त स चा उपयोग होतो. द्विवचन नाही. ही पाली भाषेची 3 भाषिक वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 5, महाराष्ट्री प्राकृतता मराठीची जननी का मानली जाते? महाराष्ट्री प्राकृत ही महाराष्ट्र या प्रदेशात बोलली जात होती आणि मराठी भाषेचे सर्वात जास्त भाषिक साम्य याच प्राकृत भाषेशी जुळते, त्यामुळे तिचा मराठीची जननी मानली जाते. प्रश्न 6, अपभ्रंश या शब्दाची व्याख्या द्या आणि हेमचंद्र यांनी त्याचे किती प्रकार सांगितले? व्याख्या. प्राकृत भाषेच्या सुलभीकरणामुळे, जी प्राकृत भाषा आहे तिच्या सुलभीकरणामुळे भाषिक नियमांत शिथिलता येऊन तयार झालेल्या भाषिक अवस्थेला अपभ्रंश म्हणतात. म्हणजे प्राकृत भाषा होती तिचं सुलभीकरण होऊन त्या भाषिक नियमांमध्ये सोपेपणा आला, शिथिलता येऊन तयार झालेली जी भाषा आहे त्या भाषिक अवस्थेला अपभ्रंश भाषा म्हणतात. अपभ्रंश म्हणतात. प्रकार कोणते आहेत? हेमचंद्र यांनी अपभ्रंशाचे 27 प्रकार सांगितलेले आहेत. हेमचंद्र यांनी अपभ्रंशाचे किती प्रकार सांगितले आहेत? तर 27 प्रकार सांगितलेले आहेत. प्रश्न 7, अर्वाचीन भारतीय आर्य भाषेच्या निर्मितीचा सर्वसाधारणपणे कोणता काळ मानला जातो? साधारणतः इसवी सन 11व्या शतकापासून अर्वाचीन भारतीय आर्य भाषेचा काळ मानला जातो. प्रश्न 8, हॉर्नले यांनी आर्य भारतीय भाषांचे वर्गीकरण करताना कोणते 4 गौडीयन गट पाडले? पूर्व गौडीयन, पश्चिम गौडीयन, उत्तर गौडीयन आणि दक्षिण गौडीयन मराठी. प्रश्न 9, स्टेन कोनो यांनी मराठी आणि महाराष्ट्राचे नाते कसे सिद्ध केले? स्टेन कोनो यांनी मराठीची जनक भाषा निश्चित करताना रूप आणि ध्वनी, फॉर्म आणि साऊंड या दोन्ही अंगांनी विचार केला आणि महाराष्ट्री ही महाराष्ट्रातील भाषा असल्याचे सिद्ध केले. प्रश्न 10, मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात संस्कृतोद्भव शब्दांव्यतिरिक्त कोणत्या परकीय शब्दांमधील शब्दांचा समावेश आहे? यामध्ये अरबी, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी या परकीय शब्दांमधील शब्दांचा समावेश आढळून येतो. टिपालिया. वैदिक संस्कृतातील स्वर आणि व्यंजनांची वैशिष्ट्ये लिहा. वैदिक संस्कृतमध्ये अ, इ, उ, र, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आढळतात. ट वर्गातील आणि ळचा उच्चार मूर्धन्य आहे, जो द्राविडी भाषेच्या प्रभावामुळे आला. मूळ आर्य भारतीय भाषेतील ऱ्हस्व स्वर वैदिकमध्ये अ या एकाच स्वरात बदलले. प्राकृत भाषेतील चतुर्थी विभक्तीचा लोप. संस्कृतमध्ये नामांना 4 वचनांमध्ये चतुर्थी विभक्तीचे रूप होते आणि प्राकृत भाषेत उदाहरणार्थ पाली या चतुर्थी विभक्तीचा उपयोग पूर्णपणे थांबला. नामांना क्रियापदांशी जोडण्यासाठी षष्ठी आणि तृतीय विभक्तीचा वापर सुरू झाला, ज्यामुळे भाषिक सुलभीकरण झाले. टिप 3, अपभ्रंश भाषेतील सानुनासिक उच्चार. अपभ्रंश भाषेमध्ये शब्दाच्या शेवटी उ येतो आणि स्वरांचा उच्चार सानुनासिक करण्याची प्रवृत्ती दिसून येते. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये देव, प्राकृतमध्ये देऊ आणि पुढे ते सानुनासिक उच्चारले जाऊ लागले. टिप 4, पाणिनीय उत्तरकालीन संस्कृतातील रूपांची समृद्धी. पाणिनीय उत्तरकालीन अभिजात संस्कृतमध्ये व्याकरण स्थिर झाले. यात नामाख्यातांमध्ये प्रत्ययांची विपुलता आणि स्वरूपांची समृद्धी आढळते. उदाहरणार्थ नामांचे 3 लिंग, 3 वचने आणि 8 विभक्तींमध्ये होणारे विविध बदल. टिप 5,
मराठी भाषेतील भविष्यकाळातील लचा स्वीकार. मराठी भाषेने अपभ्रंशातील अनेक प्रवृत्ती स्वीकारल्या, पण भविष्यकाळासाठी ल या नियतत्वनेचा वापर मराठीत स्वतंत्रपणे आढळतो. उदाहरणार्थ मी करीन किंवा मी करेन ऐवजी मी करणार या रूपात ल नियतत्वनेचा स्वीकार दिसून येतो. मराठी भाषेवर आर्योत्तर द्राविड भाषांचा प्रभाव. मराठी भाषेवर आर्योत्तर म्हणजे द्राविडी भाषांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ट वर्ग आणि ल चा उच्चार द्राविडी भाषेतील आहेत जे मराठीत टिकून राहिले. तसेच शब्दसंग्रहात कन्नड, तेलुगू यांसारख्या द्राविडी भाषेतील शब्द आढळतात. टिप 7. मराठीची स्वतंत्र प्रकृती. मराठी ही संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या साखळीतून विकसित झाली असली तरी तिने स्वतंत्र भाषा अस्तित्व निर्माण केले आहे. मराठीने अपभ्रंशापेक्षा अधिक श्रुती आणि भविष्यातील लचा स्वीकार यांसारख्या नव्या प्रवृत्ती स्वीकारून स्वतःची प्रकृती जपली आहे. टिप 8. मागधी आणि शौरसेनी बोली. या दोन्ही प्राकृत भाषेतील बोली हॉर्नले यांच्या आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांतांचा आधार आहेत. मागधी ही बहिर्वर्तुळातील आर्यांची बोली मानली जाते, तर शौरसेनी ही आंतरवर्तुळातील आर्यांची बोली मानली जाते. मागधीपासून पूर्वेकडील भाषा तर शौरसेनीपासून पश्चिमी हिंदीचा विकास झालेला दिसून येतो. टिप 9. अपभ्रंशातील ऐ आणि औ चा बदल. संस्कृतमधील संयुक्त स्वर ऐ आणि औ हे अपभ्रंश भाषेमध्ये एकरी स्वर झाले. ऐचा ए आणि औचा ओ किंवा औ असा बदल झाला. उदाहरणार्थ कैलासचा केलास, गौतमचा गौवम असे झाले. टिप 10. आर्य भारतीय भाषेच्या अवस्थांचा कालखंड. प्राचीन अवस्था इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 500, मध्य अवस्था इसवी सन 500 ते 1200, प्राकृत इसवी सन पूर्व 500 ते 600, अपभ्रंश इसवी सन 400 ते 1200. अर्वाचीन अवस्था इसवी सन 1000 पासून इसवी सन 1000 पासून. मराठी भाषेची पूर्व काही बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आले ते पाहूया. प्राचीन अवस्थेचा कालखंड. प्राचीन अवस्थेचा कालखंड. प्रश्न. आर्य भारतीय भाषाकुळाच्या प्राचीन अवस्थेचा कालखंड कोणता मानला जातो? प्राचीन अवस्थेचा कालखंड 1500 ते पूर्व 500. पहिली प्राकृत. पाली ही कोणती प्राकृत भाषा मानली जाते? पहिली प्राकृत. द्राविड भाषेचा प्रभाव. मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात द्राविडी भाषेचा प्रभाव दर्शवणारे कोणते वैशिष्ट्य? ल या मूर्धन्य उच्चाराचा समावेश. आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत. आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत इनर आउटर सर्कल थिअरी कोणत्या अभ्यासकाने मांडला? हॉर्नले यांनी मांडला. डॉक्टर हॉर्नले यांनी. बहिर्वर्तुळ बोली. हॉर्नले यांच्या बहिर्वर्तुळ सिद्धांतानुसार बहिर्वर्तुळ बोलीपासून कोणत्या प्राकृत भाषेचा विकास झाला? मागधी प्राकृत भाषा. अपभ्रंशातील स्वर बदल. संस्कृतमधील संयुक्त स्वर ए ऐवजी अपभ्रंश भाषेत ए होतो. MCQ 7. महाराष्ट्रातील भाषा. महाराष्ट्री, प्राकृत आणि अर्धमागधी यांमध्ये अधिक भाषिक साम्य असल्याचे कोणत्या अभ्यासकाने मांडले? स्टेन कोनो याने मांडले. MCQ 8. मराठीतील भविष्यकाळ. अर्वाचीन मराठी भाषेच्या व्याकरण प्रवृत्तीनुसार मराठीने भविष्यकाळासाठी कोणत्या नियतत्वनेचा स्वीकार केला? ल नियतत्वनेचा स्वीकार केला. MCQ 9. द्विवचनाचा लोप. कोणत्या भाषिक अवस्थेत संस्कृतमधील द्विवचनाचा लोप झाला? प्राकृत भाषेमध्ये द्विवचनाचा लोप झालेला दिसून येतो. MCQ 10. मराठीची प्रकृती. मराठी भाषेची प्रकृती स्पष्ट करताना गो तळपुळे यांनी मराठीला कशा प्रकारे परिभाषित केले? उत्क्रांत स्वरूपातील अपभ्रंश भाषेत त्यांनी परिभाषित केलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण मराठी भाषेची पूर्वपीठिका या घटकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. मराठीचा भाषेचा विकास कसा झाला, कोणती साखळी जी आहे संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश आणि अर्वाचीन या जी प्राचीन साखळी आहे ती साखळी आपण मराठी भाषेची जी साखळी जी आहे ती साखळी विकासाची साखळी आपण पाहिली. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी ही जी साखळी उलगडून आपण पाहिली. तसेच
इंडो युरोपियन भाषिकमधले युरोपातील आर्य भाषेतील शाखेशी संबंध पाहिला. भाषाकुळातील वैदिक संस्कृती, पाली, शौरसेनी, पैशाची मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्रीय अपभ्रंश, हिंदी, गुजराती भाषांचा समावेश पाहिला आपण. आर्य भारतीय भाषाकुळाची 3 अवस्था पाहिल्या: प्राचीन, मध्य आणि अर्वाचीन अवस्था. तर आज घटक आपण इथे थांबलेला आहे. हा घटक व्यवस्थितपणे अभ्यासण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचं, ह्या पाठाचं आकलन तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सतत अभ्यास करत राहा. धन्यवाद.